नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, खूप जण जे आहेत, संपूर्ण महाराष्ट्रातील पालक जे आहेत, RTEच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. 3 तारखेनंतर अपडेट देण्यात आली होती की 5 ते 6 तारखेपर्यंत जे आहे किंवा येणाऱ्या या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये RTE प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे, असे सांगण्यात आले होते. परंतु तसे झालेले नाही मित्रांनो. आता आपण RTEच्या वेबसाईटवरती आलेलो आहोत. इथे आल्यानंतर आपण जेव्हा ॲडमिशन शेड्यूल यावरती क्लिक करून ॲकॅडमिक इयर 2024-25 हे सिलेक्ट ठेवू. ॲप्लिकेशन राऊंड या ठिकाणी फर्स्ट सिलेक्ट करू. सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी रेग्युलर सिलेक्शन लिस्ट हे सिलेक्ट करू. त्यानंतर इथे आपण पाहू शकता, आपल्याला इथे संपूर्ण जिल्हे आहेत आणि रजिस्ट्रेशन, स्कूल रजिस्ट्रेशन जे आहे ते सुरू झालेले दिनांक इथे दिसेल 4/3/2024 ते इथे 2मध्ये 12/4/2024. आता 12 एप्रिल ही इथे यांनी तारीख दिलेली आहे. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहितीच असेल की ही जी तारीख जी आहे आता 8 ते 9 वेळा इथे बदलून देण्यात आलेली आहे. तर आपण अपेक्षा अशी ठेवूया की 12 तारखेनंतर विद्यार्थ्यांची नोंदणीचे ऑनलाईन फॉर्म जे आहेत ते सुरू होतील. सध्या तरी 5 तारखेला जे म्हणत होते की 5 तारखेला शाळांची नोंदणी संपेल आणि विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू होईल. तर मित्रांनो, असं आपल्याला काही चित्र दिसत नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला परत एकदा मी RTEच्या साईटवरती आलो आहे. तर इथे आल्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती आपण क्लिक करून चेक करूया. त्यानंतर इथं खाली स्क्रॉल केलेलं आहे. तर इथे कुठेही ऑनलाईन ॲप्लिकेशन अर्ज करण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशनसाठी कुठेही इथे आपल्याला टॅब जे आहे ते ओपन झालेले दिसत नाही आहे. दिसतंय तर फक्त आपल्याला एक नवीन तारीख. तर मित्रांनो, ज्या दिवशी ऑनलाईन रजिस्ट्रेशनचे विद्यार्थी नोंदणीचे फॉर्म सुटतील त्या दिवशी तुम्हाला व्हिडिओद्वारे नक्की कळवण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनलला फक्त आपल्या सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.